चंद्रपूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय, कारण भाजप नेते आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय. 2027च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आपण पुन्हा चंद्रपुरात येणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या बल्लारपूर मतदारसंघातून सलग 4 वेळा विजय मिळवणारे सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरशी जुना राजकीय संबंध आहे. 2009 मध्ये चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी बल्लारपूरचा मार्ग स्वीकारला. मात्र त्याआधी चंद्रपूरमधून 3 वेळा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितलं की जसं मुख्यमंत्री पुन्हा येण्याचं म्हणाले होते, त्याच धर्तीवर मीही पुन्हा चंद्रपुरात येणार आणि विकासाचा झंझावात घडवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुनगंटीवारांच्या या वक्तव्यानंतर चंद्रपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. 2027च्या पुनर्रचनेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. अनेक लोक मला म्हणतात की तुम्ही कुठे चंद्रपूरचे आमदार आहे. अरे 3दा मला याच चंद्रपूरकरांनी निवडून दिलं आणि मला तर मजबुरीने डिलिमिटेशन झालं म्हणून गेलो, नाही तर चंद्रपूरचा हात मी सोडला नसता. आता लोकसभेत पुन्हा हात पकडण्याचा प्रयत्न केला, झाला नाही. पण आता कालच आमची मिटिंग झाली, 2027मध्ये डिलिमिटेशन होईल तेव्हा पुन्हा चंद्रपूरकर जनतेचा हात पकडीन आणि हे मी मुख्यमंत्र्यांना पहिलेच सांगितलं आहे. त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. पुन्हा चंद्रपूरचा विकास झंझावात हा वेगाने होईल. ध्यान में आ गया ना, तो इसलिए मन में शंका मत रख. रवी, मनात शंका ठेवू नका. तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं, पण काय चिंता करू नका. फिर से मैं, जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल तसं मी 29मध्ये पुन्हा येईल, हा विश्वास ठेवा.